हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आपल्या वनश्री विला ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. तर बऱ्याच दिवसानंतर आज आम्ही हा ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत, कारण कामांची इतकी गडबड सुरू असते की ब्लॉग वगैरे बनवायलाही जमत नाही आहे सध्या. तर आजच्या या ब्लॉगमध्ये आपण जे मागच्या वेळेस पायनॅपलची लागवड केली होती त्याचेही अपडेट मी देणार आहे. तसंच मी ऑनलाईन काय मागवलं हेही तुम्हाला दाखवणार आहे. तर हे जे एक या वर्षीचं आमचं पहिलं वॉटर लिलीचं फूल तुम्ही पाहू शकता. आणि आता हे आपले लक्ष्मी कमळाचे कंद आहेत बघा, पहिल्या पावसातच मस्त तरारले आहेत. हे असं शूटिंग, एडिटिंग, व्हॉइस ओव्हर वगैरे देणं मी सुरू केलं की आमची वनश्रीमध्ये मध्ये येत असते, त्यामुळेच असे व्लॉग्स आमचे लेट लेट यायला लागले आहेत. हा बघा आमचं एक सकाळचं रुटीनमधला एक भाग, हे लवबर्ड. त्याला असं आम्ही हिरवं काहीतरी गारवेलची फांदी खाऊ घालत असतो रोज एक. ही जोडी आमच्याकडे 3 वर्षापासून आहे, पण एवढ्या काही एक महिन्यापूर्वी साधारण एक पक्षी त्यातला चोचीने पिंजऱ्याचा दरवाजा उघडून उडून गेला. त्याच्यामुळे सध्या एकटाच आहे. तर आता याच्यासाठी एक जोडीदार आम्हाला आणावा लागणार आहे. तर मंडळी, आता पावसाळ्याचे वेध लागलेले आहेत आणि त्यामुळे आता सगळ्यांचीच बागकामाची, शेतीकामाची लगबग सुरू झालेली आहे. तसंच मी पण एवढे 1.5-2 वर्षापासून जरा वनश्रीमुळे माझं बागकाम थोडं थंडावलं होतं, पण यावर्षी मी आता जरा श्री गणेशा केलेला आहे. तर आता हे कुंडीत झाड लावण्यापूर्वी पॉटिंग मिक्स वगैरे कसं तयार करते मी ते तुम्हाला दाखवते आज. शेतातले पेरणीचं काम पण 3-4 दिवसापूर्वीच संपलं आहे आमचं. आमचे यादव बाबांनी आम्हाला मका लावायला लावला होता, त्याच्यामुळे तो यावर्षी आपण पेरला. तर आता इथे बघू शकता तुम्ही, हे छोटी जी कुंडी आहे इथे तळाला 3-4 तरी कमीत कमी 3-4 छिद्रे असले पाहिजे. नंतर त्यातून माती वाहून जाऊ नये म्हणून मी त्यात पालापाचोळा भरून घेतला. साधारण अर्धी कुंडी मी पालापाचोळाच भरत असते वाळलेला. त्यानंतर ही लाल माती आहे माझ्याकडे, आणि आता इथे पालापाचोळ्यावर मी थोडी ही निमपेंड टाकून घेतली, कारण त्याचं विघटन होताना बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो मुळांना, तो होऊ नये म्हणून ही निमपेंड गरजेची असते. आणि थोडीशी मातीत पण मिक्स करून घेतली आहे. आणि हे वनश्रीच्या डॅडींनी कधीतरी सेंद्रिय दाणेदार खत आणून ठेवलं होतं, तेही मी वापरते आहे. आणि हे आहे माझं किचन वेस्टपासून बनवलेलं कॉम्पोस्ट, तर ते पण मी त्यात ॲड केलेलं आहे. आता हे सगळं एकत्र मिक्स करून घेऊ. जाऊ दे. आता हे आधी आपण या कुंडीत भरून घेऊया. आता मी तुम्हाला जे बोलली होती, मी ऑनलाईन काय मागवलं, तर हे जरा विशेष आणि दुर्मिळच वस्तू किंवा गोष्ट मागवलेली आहे मी. तर हा बघा, हा जो कंद आहे याचं नाव आहे स्टेफनिया इरेक्टा. तर दिसायला साधारण रताळ्यासारखा आहे, पण गोल आहे, आणि त्यावर हे जे थोडे थोडे फुटवे पण आलेले दिसत आहेत. तर हा आपण आता या कुंडीत लावणार आहोत. तर माती मी व्यवस्थित भरून घेतली आणि हा कंद साधारण 1/3 मातीत बुडेल असा सेट करून घेतला आणि माती सरकवून दिली. व्यवस्थित सगळ्या बाजूंनी माती प्रेस करून घ्यायची, जेणेकरून मध्ये कुठले एअर स्पेसेस राहायला नको, कारण एअर स्पेसेस जिथे पोकळी राहते तिथे पुन्हा बुरशीचा प्रादुर्भाव सुरू होतो आणि मुळे किंवा कंद सडण्याची शक्यता असते. त्यामुळे आता हे व्यवस्थित मी हा लावून घेतलेला आहे. कोणाकोणाला आधी या कंदाबद्दल माहिती होतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. याचे नंतर अपडेट पण मी देईलच. हे बघा, आमची वनश्री आमच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये आमच्यासोबत मध्ये मध्ये आजूबाजूला असतेच. तिलाही आमच्यासारखं सगळं आम्ही जे करतो तसंच करायचं असतं, पण तिच्यावर आतापासूनच वृक्षारोपणाचे संस्कारही होत आहेत बरं का. आता तसंच हे दुसरं
एक प्रकारचं कॅक्टस आहे, मला याचं नाव माहीत नाही. मी आधी हे छोट्या कपात लावून याला मुळं आता आलेले आहेत मस्त. तर आता याला मोठ्या पॉटमध्ये शिफ्ट करण्याची वेळ आलेली आहे. हाताने काढण्याचा प्रयत्न केला पण काटे खूप आहेत, म्हणून असं जरा मुळं आधी मोकळे करून घेतले आणि अशा पद्धतीने घेतलं. छान मुळं आलेले होते त्याला. तर ते पॉटिंग मिक्स भरून घेतलं. कॅक्टस शक्यतो पसरट किंवा कमी उथळ भांड्यात किंवा कुंडीत लावावं, कारण त्याची मुळं फार खोलवर जात नाहीत आणि त्याला जर फार खोल याच्यात लावलं तर सडण्याची भीती असते. कॅक्टसला पाणी कमीत कमी द्यावं, कारण अतिरिक्त पाणीच कॅक्टसला मारत असतं. तर बऱ्याच लोकांना मध्ये असं एक समज असते की आपल्या बागेत सक्युलंट्स किंवा कॅक्टस लावू नये, अशुभ असतं. पण मला असं काही हे वाटत नाही आणि पटतही नाही. कुठलंच झाड अशुभ नसतं. तर आता हे कॅक्टस लावून झाल्यावर पहिलं कुठल्याही झाडाला पॉटिंग केल्यानंतर पहिलं पाणी हे ओतप्रोत द्यायचं असतं, जेणेकरून मातीतले एअर स्पेसेस सगळे निघून जातात. झालं, हे दुसरंही कॅक्टस आमचं लावून झालं. आता हे एक तिसरंही लावलं मी, रिपॉट केलं. हे युफोर्बिया ट्रायगोना म्हणतात किंवा एक मराठीत याला आपण तीनधारी निवडुंग असं म्हणतात. तर हे पण एक सुंदर प्रकारचं कॅक्टस आहे आणि हे आपण साधारण जैविक कुंपण करण्यासाठी पण लावू शकतो बरं का मंडळी. तर तुम्हाला जैविक कुंपणाबद्दल जर सविस्तर माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये तसं सांगा. मी पुढील येत्या व्हिडिओजमध्ये त्याच्यावर एक छान विशेष व्हिडिओ तयार करेल. कारण कसं आहे, आपलं ब्लॉगिंग चॅनल आहे, काहींना नसतो त्यात इंटरेस्ट, म्हणून मी शक्यतोवर आता सगळीच माहिती इथे देणे टाळते आहे. पूर्वीच्या काळी साधारण शेतांभोवती यांचेच कुंपण असायचे, थोर, साबर वगैरे, जे एकतर कमी खर्चातही होतं आणि त्याचे अनेक फायदे आहेत. तर ठीक आहे. तर आता तुम्ही पाहू शकता, हे आपल्या पायनॅपलला मस्त मुळं फुटलेले आहेत आणि यावेळेस मी घरी कुंडीत न लावता शेतात त्यांची लागवड करणार आहेत. तर आता इथे बघा, आम्ही एक जागा ठरवून घेतली आणि शंकर छान आता त्याच्यासाठी खड्डे करून घेतोय. माती मऊ करून घेतली, आजूबाजूची सैल करून घेतली आहे. किती आहेत एकूण? याची पाने एकदम धारदार असतात, लावताना खूप काळजीपूर्वक लावावी लागतात. शेतात कसं आहे, कुठलेही नवनवीन प्रयोग आपण करू शकतो, पुरेशी मुबलक जागा असते. त्यामुळे आता आम्ही करणारच आहोत असे काही ना काही लागवड. एक आपल्या पारंपरिक धान्य म्हणा, कांदा, मका हे तर राहीलच, पण त्या व्यतिरिक्तही माझे असे प्रयोग शेतात चालू राहणार आहेत. तर तुम्ही बघू शकता, आता हे पायनॅपलचं रोप मी इथे सेट करून घेतलं. अगदी काळजीपूर्वक आम्ही माती हाताने दाबत आहोत. याला तसे पाणी कमीच लागतं. हॅलो, किती आता तू पायनॅपल तर लावले, पण याला पायनॅपल किती दिवसांनी लागतील फळ? साधारण 16 ते 18 महिन्यांनी याला फळ लागतं. म्हणजे मग 26 सालात? हां, असं धरू आपण, चांगलं खत लावलं की येतील त्याला फळ. असं एका झाडाला किती लागतं? एका झाडाला एक फळ येतं, पण काही लोकांचं असं म्हणणं आहे की खालून जे त्याला शूट्स येतात त्यातूनही फळ फुटतात बा. म्हणजे एका वेळेला 3-3ही फळं येतात, जर चांगलं सगळं मुबलकता असेल तर. चांगली उपजाऊ जमीन असेल, काळजी घेतली जरा. कसं आहे, शेवटी घरचं आपण ही नवनिर्मितीचा एक हे असतो, आनंद असतो, समाधान असतं. माझ्याकडे काही पिवळ्या हळदीचे मातृकंद पडलेले होते, तर तेही मी यावेळेस शेतात लावले आणि हे बघा, त्यालाही छान फुटवे आलेले आहेत. तर बघू, यावर्षी शेतात जास्त हळद तयार होईल तर जेवढं जास्तीत जास्त बेणं तयार होईल तेवढी मी पुढच्या वर्षी जरा लागवड वाढवणार आहे. पोळ्यांना बसवलं का?
हा मताटले ना लाटणं दिलंय. हा का? आमचे शेतात हे बाकी मॅन्युअल चालू होते, पण वनश्री तिथे फार मध्ये मध्ये करत होती, म्हणून मग शंकरच्या आईने वनश्रीला ही बघा ब्रेन एंगेजिंग ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. त्यांचा घरात स्वयंपाक सुरू होता, मग तिलाही त्यांनी पोळपाट लाटणं दिलं आणि ती पण छान मग्न झाली बघा त्याच्यात. त्यांना ते लिक्विड आणि ते खाद्य लागायचं एक झाड. नाही तर चव मस्त आहे त्याची. इथं पकड पकड इथं हटक पेट देऊ का? नका नका बस बस. हटक कर. हटक बेटा. आपल्या मावसाला येडव टाकायचं आहे. इथंच राहू दे. पोळी इथं ठेव, इथं ठेव. मी तसंच राहू दे ते सगळं, फक्त लाट. आटप भाऊ पटपट. खूप कंटाळा करते ना तुम्ही यायला. नाही कंटाळा नाही. दुकानाकडे माझं असं तोंडाला कडू कडू काय लागतंय? मी तर हात नाही लावला तोंडाला. ते काही औषध तर नाही लागलं ना? नाही नाही विष- झाले मारायला. हा ना, काही विषारी तर नाही राहत ना नाही नाही काय झालंय? तोंडाला? असं कडू कडू लागलं काही ते ते तुम्ही तिथं ते गवत बिवत उपटलं असेल ना कांग्रेस कुंगऱ्याचं, हा, त्याचाच वास आला असं. मग तोंडात कसं काय कडू लागतंय? वास येतो त्याचा. नाही वाप जात आहे ना, सवय नसले ना वाप जात आहे. बापरे, काही विष बाधा नाही होणार ना? नाही नाही आणखी 5 मिनिटं फक्त बस. हा ना. तुम्ही दूध कुठं घेतात मग? दूध आमचं सोयगावचं एक आहे, घरचं. हा, नातेवाईकच आहे, त्यांच्याही गाई आहेत. तर मागच्या आठवड्यात मक्याची पेरणी करून घेतली. आम्हाला तर काही त्या दिवशी यायला जमलं नाही, पण शंकर, त्याची आई, पुन्हा 5-6 मजूर बायका आणि एक ट्रॅक्टर, अशी पूर्ण टीम मिळून अगदी 5-6 तासात ती मस्त सगळी प्रोसिजर कंप्लीट झाली. आणि ती झाल्यावर पाऊस पडल्यामुळे छान आता कोंब फुटतील पुढच्या आठवड्यात. आता मी तेच बघायला आली शेतात, पण अजून तसे काही कोंब दिसत नाही आहेत. अजून 1-2 जरा पावसाचे पडले पाहिजेत, म्हणजे छान कोंब फुटतील. पप्पा आम्ही किती दमलोय पाण्याला. हा ना, नाही भोपळा उगेल का म्हटलं यावर्षी. यावेळेस आम्हाला शेतात यायला बराच गॅप पडला, तर इथे शंकरची आई तीच तक्रार करते आहे की आम्ही आलो नाही की त्यांना रुखरुख लागून जाते आणि वनश्रीची त्यांना जास्त आठवण येत असते. तर हे असे नाते कसे तयार होत असतात, रक्ताचे जरी नसले तरी जीवाभावाचे नाते असतात हे. तर आता इथे मस्त छान परिसराची पाहणी करून झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी बसून घेतो निवांत बैठक, आणि आमच्या गप्पा सुरू होतात. मग
आता पुढे अजून काय काय पेरणी करावी, काय भाजीपाला पेरायचा, तोच विषय सुरू होता. तर मागच्या वर्षी त्यांनी आमच्या सांगण्यावरून भोपळ्याच्या 4-5 बिया लावल्या होत्या. तर त्या वेलींनी पूर्ण त्यांचं बंगल्याचा एक भाग पूर्ण व्यापला होता आणि इतके भोपळे लागले त्याला की त्यांनीही खूप वाटले, आम्हीही बरेच वाटले. तर यावर्षी ते म्हणतात की भोपळे नको लावायला, पण आम्ही म्हटलं उकिरड्यावर एक किंवा दोन तरी आपण वेल लावूया, जेणेकरून घरचे भोपळे मिळतील. मग आता बघा आम्ही इथे बसून त्याच गप्पा करत आहोत आणि पुन्हा अजून भाजीपाला काय काय लावायचा ही पण चर्चा सुरू होती. तर आईने पण काय लावायला लावलं? हा, देवडांगर. हां ते मागच्या वर्षी कसं आहे, विहिरीचा गाळ काढला होता आणि ती जी एक छोटी टेकडी झाली होती तयार, तिच्यात 4-5 ज्या बिया लावल्या होत्या देवडांगराच्या, तर इतके छान फळ लागले होते त्याला आणि भरपूर आस्वाद घेतला आम्ही मागच्या वर्षी त्याचाही. त्याच्यामुळे ते लावू हां असा आमचा आग्रह होता. तर अशा या आमच्या शिळोप्याच्या गप्पा चालतात काही वेळ. आमचा आग्रह पाहून त्यांनाही शेवटी आमचं मन मोडवलं नाही आणि तेही तयार झाले. आम्ही त्यांना मग नंतर त्या देवडांगरच्या 4-5 बिया आणून देणारच आहे. ते छानच दिसतं सगळं शेतात आणि मागच्या वर्षी होतं ते, यंदा का नाही बुवा असंही आम्हाला वाटायला लागलं आणि आम्ही आता ते लावणार आहे. बरेच शेतकरी बिया बाबतीत अरसी पण पाहिलेले आहेत बरं का. पारंपरिक आपलं एक नगदी पिकं लावण्यातच त्यांना जास्त इंटरेस्ट असतो, पण हे पण खर्च एक असला पाहिजे आपल्या भाजीपाला. आज एकादशी. हो ना. तर मंडळी, आता शेतातले आमचे हे आजचे कामं उरकल्यावर आणि तिथल्या थंडगार हवेने आणि तिथे जी चाल पडते त्याच्याने मस्त भूक चाळवली जाते आणि छानपैकी भज्या खाण्याची तीव्र इच्छा होते. मग रस्त्यात हे एक छोटेसे हॉटेल आहे, तिथे आम्ही थांबत असतो. त्या ताई सकाळपासून ते अगदी रात्री 10 पर्यंत अविरत काम करत असतात आणि छान असतात त्यांच्या हातचे पदार्थ. आम्ही बऱ्याच वेळा टेस्ट केली आणि अगदी त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता आम्ही घरी भज्या बनवायला लागलो आहोत आणि त्यांच्याशी आमची आता विशेष मैत्री झालेली आहे. त्याच्यामुळे एक खाणं पण कधी कधी निमित्त असतं, पण त्यांच्याशी आमच्या गप्पा गोष्टी पण चालतात. त्यांनाही बरं वाटतं आम्ही गेल्यावर. Wish I could get through to you, don't know what to do to you. Anything I say will come off as wrong. त्यानंतर असं मस्त फक्कड चहाचा आस्वाद घेऊन आम्ही त्यांचा निरोप घेऊन घरी यायला निघालो. तर आजचा व्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये नवीन विषय घेऊन. तोपर्यंत आमचे जुने व्हिडिओही बघत राहा आणि कमेंट आणि एक लाईक नक्की करा. तुमचे कमेंट वाचून आम्हाला अजून उत्साह मिळत असतो. चला तर मंडळी, पुन्हा भेटू. धन्यवाद. To my face, say it to my face. I don't